विद्यार्थी मित्रांनो, आता आपण प्रत्यक्षात डिग्री या टॉपिकला सुरुवात करणार आहोत। आता सुरुवातीला या ठिकाणी मी फक्त दोन घटकात तुलना कशी असते ते सांगणार आहे तुम्हाला। पॉझिटिव्हचे कंपॅरेटिव्ह आणि कंपॅरेटिव्हचे पॉझिटिव्ह अशा दोन गोष्टी या ठिकाणी आपण एकत्र पाहणार आहोत। हे सगळे नियम लक्षात ठेवण्यापेक्षा मी तुम्हाला शॉर्टकट सांगतो। आता पहा विद्यार्थी मित्रांनो, आता आपण प्रत्यक्षात डिग्रीला सुरुवात करूया। पहिल्यांदा आपण पाहूया एका घटकाची एका घटकाशी तुलना। याचं फक्त पॉझिटिव्ह आणि कंपॅरेटिव्ह या दोनच डिग्रीमध्ये रूपांतर होतं। या ठिकाणी आता आपण दोन्ही वाक्य पाहूया। इथं पाहूया पहिल्यांदा पॉझिटिव्हचे कंपॅरेटिव्ह आणि इकडे पाहूया कंपॅरेटिव्हचे पॉझिटिव्ह। आता नियमानुसार जाण्यापेक्षा म्हणजे तुम्हाला सगळे नियम वाचून दाखवून मग वाक्य सोडवण्यापेक्षा आपण काय करूया, शॉर्टकटने जाऊया। ही गोष्ट सोपी एकदम। आता या ठिकाणी जर तुम्हाला पॉझिटिव्ह डिग्री जर पाहायची ठरली तर मूळ रूप ॲज किंवा सो ॲजमध्ये असतं। जसं लॉंग हा शब्द आहे, मग इथं तो असेल ॲज किंवा ॲजमध्ये किंवा सो ॲजमध्ये। सामान्यपणे निगेटिव्ह सेंटेन्स असेल तर त्या ठिकाणी सो ॲज असतं, परंतु असं काही बंधन पाळलेलं नाही। ज्या ठिकाणी नॉट आहे तिथं पण ॲज वापरलं आहे। मग या ठिकाणी आपण दोन नद्यांची तुलना करूया। द गंगा इज ॲज लॉंग ॲज द यमुना। मग गंगा ही यमुने इतकीच लांब आहे अशा प्रकारचं वाक्य या ठिकाणी तुम्हाला दिसेल। मग या ठिकाणी इथं मूळ रूप ॲज किंवा सो ॲजमध्ये लिहिलेलं आहे। दोन घटकात तुलना आहे इथं द गंगा आणि द यमुना। आता आपण कंपॅरेटिव्हचं वाक्य पाहूया। हेच वाक्य थोडंसं वेगळ्या स्टाईलने होतं, म्हणजेच फक्त तुम्हाला वाक्य सोडायचं। इथं कोणती नदी लांब आहे कोणती छोटी आहे वगैरे असं इथं अर्थ घेऊ नका। प्रत्यक्षात भौगोलिक दृष्टिकोनातून याच्याकडे पाहू नका, डिग्रीचं वाक्य म्हणून पहा। या ठिकाणी आता थोडंसं वाक्य वेगळं करतो। द गंगा इज लॉंगर दॅन द यमुना। मग एक लक्षात ठेवा, या ठिकाणी काय झालंय, दोन नद्यामध्ये तुलना आहे। ही पॉझिटिव्ह डिग्री आहे आणि ती कंपॅरेटिव्ह डिग्री। आता एक लक्षात ठेवायचं, या डिग्रीच्या बाबतीमध्ये मूळचं वाक्य जर होकारदर्शक असेल तर उत्तर नकारदर्शक करायचं आणि नकारदर्शक असेल तर होकारदर्शक करायचं। आता इथं ही डिग्री पॉझिटिव्ह आहे, याचं कंपॅरेटिव्हमध्ये रूपांतर करायचं आपल्याला। कंपॅरेटिव्हमध्ये म्हटलं तर तसं होईल, मग या ठिकाणी लॉंगर होईल आणि पुढे दॅन। पण हे करताना तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवायची, वाक्यातील सहाय्यकारी क्रियापद घेऊन त्या अगोदर त्यानंतर तुम्हाला नॉट टाकायचं। मग या ठिकाणी नॉट टाकावं लागेल आणि इथं इज लिहावं लागेल। आता तुमचा बेस तयार झाला। आता एक काम करायचं आहे, नद्यांच्या जागेची अदलाबदल करायची। इथं लिहायचं द यमुना। द यमुना इज नॉट लॉंगर दॅन द गंगा। म्हणजेच यमुना ही जास्त लांब नाही गंगेपेक्षा, म्हणजे ती तेवढी असू शकते, मी कमी म्हणलेलंच नाही आहे। मग अशा प्रकारे विशेषणाचं मूळ रूप ॲज सहित काढून टाकून दुसरं रूप आणि दॅन घ्यायचं। तुलना केलेल्या घटकांच्या जागेची अदलाबदल करायची। तुम्हाला इजला इज घ्यायचं, नॉटला नॉट घ्यायचं। द गंगा इज लॉंगर दॅन द यमुना। या ठिकाणी दॅन कट करायचं। आता हे वाक्य होकारदर्शक आहे, हे पण वाक्य होकारदर्शक आहे। आपण इथं नॉट टाकलं, निगेटिव्ह वाक्य केलं। आता इथं लॉंगरचं मूळ रूप करायचं लॉंग। मग हे टाकायचं ॲज किंवा सो ॲजमध्ये, आपण ॲजमध्ये टाकूया। मूळचं वाक्य होकारदर्शक आहे, उत्तर करायचं नकारदर्शक। मग या ठिकाणी इथं लिहायचं नॉट, इथं इज। आता इकडे यमुना, द यमुना इज नॉट ॲज लॉंग ॲज द गंगा। मग एक गोष्ट लक्षात ठेवा, आपण काय केलंय वाक्यामध्ये, द गंगा इज ॲज लॉंग ॲज द यमुना। गंगा ही यमुने इतकीच लांब आहे। इथं लांबीची तुलना करत बसू नका। मी तुम्हाला सांगितलं हा भूगोल नाही आहे, इथं फक्त वाक्य समजावं यासाठी सांगतोय तुम्हाला। इथं ॲज कट केलं, सो ॲज असं ते पण कट केलं, दुसरं रूपाने ध्यान वापरायचं। मूळचं वाक्य होकारदर्शक आहे म्हणून उत्तर नकारदर्शक केलं, इजला इज लिहून टाकलं। सहाय्यकारी क्रियापद इथं आहे म्हणून या ठिकाणी इज बरोबर आपण नॉट वापरू शकतो। द यमुना सुरुवातीला घेतलं, द गंगा शेवटी टाकलं। पलीकडे कंपॅरेटिव्ह डिग्री
द गंगा इज लॉंगर दॅन द यमुना, द यमुना इज नॉट ॲज लॉंग ॲज द गंगा, अशा प्रकारचं उलट वाक्य होईल. आता आपण या ठिकाणी पुढे वाक्य पाहूया. काही वाक्य थोडीशी वेगळ्या टाईपची असतात. समजा वाक्यात सहाय्यकारी क्रियापदच नसतं. आता उदाहरण पहा. लता वर्क्स हार्डर दॅन गीता, हे एक वाक्य आहे. किंवा गीता, आता या ठिकाणी लता वर्क्स हार्डर दॅन गीता, गीता वर्कड ॲज हार्ड ॲज लता. आता मी हे स्वतंत्र वरचं वाक्य वेगळं दिलंय, खालचं वाक्य वेगळं दिलंय. वरचं वाक्य कंपॅरेटिव्ह डिग्रीचं आहे, खालचं वाक्य पॉझिटिव्ह डिग्रीचं आहे. दोन्ही वाक्यात सहाय्यकारी क्रियापद नाहीत. मग अशा वाक्यात काय करायचं? समजा या ठिकाणी हार्डर दॅन हे तुमचं कंपॅरेटिव्हचं लक्षण आहे. याचं मूळ रूप होईल हार्ड आणि ते येईल ॲज किंवा सो ॲजमध्ये. मग या ठिकाणी ॲज हार्ड ॲज असं होईल वाक्य. मूळचं वाक्य होकारदर्शक आहे, उत्तर नकारदर्शक करायचं. मग नकारदर्शक करताना क्रियापदाबरोबर सहाय्यकारी क्रियापद नाही आणि तुम्ही नॉट मात्र सहाय्यकारी क्रियापदाशिवाय टाकू शकत नाही. मग या ठिकाणी मग क्रियापदाच्या अगोदर तुम्हाला सहाय्यकारी क्रियापद घेऊन त्या सहाय्यकारी क्रियापदानंतर नॉट टाकावं लागणार आहे तुम्हाला. मग या ठिकाणी वर्कसाठी तुम्हाला डज घ्यावा लागेल, डज, त्यानंतर नॉट टाकावं लागेल आणि पुढं याचा यस इकडं आला म्हणून याला मूळ रूपात करावं लागेल वर्क. डज नॉट वर्क ॲज हार्ड ॲज. आता तुलना केलेल्या घटकांच्या जागेची अदलाबदल करा. इथे येईल गीता, गीता डज नॉट वर्क ॲज हार्ड ॲज लता. म्हणजे जास्त कोण काम करतं? लता काम करते, म्हणजे गीता करत नाही. याचा अर्थ लता अधिक काम करते गीतेपेक्षा, म्हणजे गीता लतेसारखं काम करत नाही, असं वाक्य होतं. मग लक्षात ठेवा, तुलना केलेल्या घटकांची जागेची अदलाबदल करा. वाक्यात सहाय्यकारी क्रियापद असेल तर तुम्ही त्याच्यानंतर नॉट टाकू शकता. म्हणजेच ॲमिजार वॉजवेअर जर असेल तर तुम्ही सहाय्यकारी क्रियापद त्याच्यानंतर टाकू शकता. पण वाक्यात मुख्य क्रियापद असेल तर तुम्हाला डू डज इट घ्यावं लागतं. या ठिकाणी जर मूळ रूप असतं असं वर्क तर या ठिकाणी तुम्हाला डू घ्यावं लागलं असतं. आता इथं मात्र वर्कडे भूतकाळे आणि हे वाक्य कंपॅरेटिव्ह डिग्रीचं नाही तर पॉझिटिव्ह डिग्रीचं आहे. मग पॉझिटिव्ह डिग्रीचं वाक्य कंपॅरेटिव्हमध्ये करताना या ठिकाणी सेकंड फॉर्म करावं लागेल. हा फर्स्ट फॉर्म आहे. मग सेकंड फॉर्ममध्ये रूपांतर करण्यासाठी इथं फर्स्टचं सेकंड करा. या ठिकाणी हार्डर, हार्डर नंतर तुम्हाला लिहायचं आहे दॅन, सेकंड फॉर्म नंतर दॅन असतं. मग लक्षात घ्या की आपल्याला वर्कड हा जो शब्द आहे, वर्कड शब्दाचं आपल्याला निगेटिव्ह रूपांतर करताना वर्कडनुसार इथं घ्यावं लागेल डीड, पुढे नॉट आणि पुढे वर्क. आता इकडे लता, पुढे गीता. लता डिड नॉट वर्क हार्डर दॅन गीता, म्हणजेच लता तिच्यापेक्षा जास्त काम करत नाही, म्हणजे तिच्यापेक्षा कमी काम करते. लक्षात ठेवा, हा झाला सेकंड फॉर्म, हा झाला फर्स्ट फॉर्म. मग वाक्यात जर नॉट असेल तर तुम्ही इथं पॉझिटिव्हमध्ये स्वॅज पण घेऊ शकता. असं काही बंधन पण नाही की हेच घ्या ते घ्या, पण तरी पण असा नियम असला तरी पण काही पण वापरलं जातं. आता मी तुम्हाला दोन गोष्टींमध्ये तुलना कशी होते ते सांगितलेलं आहे. आता आपण इतर वाक्य पाहूया. आता हा जो नियम आहे ह्या नियमानुसार मी तुम्हाला सांगितलंय की आत्ताच लताचं आणि गीताचं वाक्य मी तुम्हाला करून दाखवलं होतं. आता आणखी एक वाक्य या ठिकाणी आपण सोडून पाहूया जे मुळातच वाक्य निगेटिव्ह आहे. अशा प्रकारचं वाक्य या ठिकाणी आपण सोडून पाहूया. आता वाक्य असं आहे, लता डिड नॉट वर्क हार्डर दॅन गीता, असं वाक्य. मग या ठिकाणी वाक्य मुळात निगेटिव्ह आहे. आता याचं होकारदर्शक वाक्य करताना नॉट निघून जाईल, डीड निघून जर गेलं तर डीडचा परिणाम याच्यावर होईल. मग याचं मात्र वर्कड होईल. लक्षात ठेवा, वर्कड. हार्डर दॅन या ठिकाणी निघून जाईल आणि त्याचा फर्स्ट फॉर्म येईल, हा सेकंड आहे, याचा फर्स्ट फॉर्म होईल ॲज हार्ड ॲज. आता लक्षात ठेवा, आपण ज्यावेळेस दोन घटकांची तुलना करतो त्यावेळेस त्यांच्या जागेची अदलाबदल करावी लागते. मग झालं बेसिक तुमचं वर्कड ॲज हार्ड ॲज. आता आपल्याला सुरुवात करायची गीताने. गीता, गीता वर्कड ॲज हार्ड ॲज लता. मग वाक्य काय झालं पहा, लता डिड नॉट वर्क हार्डर दॅन गीता, म्हणजे लता
गीतापेक्षा जास्त काम करत नाही, म्हणजेच गीता वर्कड ॲज हार्ड ॲज लता, म्हणजे गीता तेवढंच काम करते, त्याच्यापेक्षा कमी म्हणलेलंच नाही. मग अशा प्रकारे तुम्ही निगेटिव्ह सेंटेन्स जर असेल आणि त्याच्याबरोबर डू डज इट जर असेल तर ते निघून जातं नॉट बरोबर आणि त्याचा परिणाम क्रियापदावर होतो. जर डू गेलं तर काही परिणाम होत नाही क्रियापदावर, पण डज गेलं तर क्रियापदाला एस पेस प्रत्यय लागतो. या ठिकाणी जर असं असतं डज असतं इथं, तर या ठिकाणी इथं वर्क्स असं झालं असतं आणि या ठिकाणी डू जर असतं तर या ठिकाणी फक्त वर्क असं मूळ रूपाला असतं. हा मुद्दा या ठिकाणी लक्षात ठेवायचा आहे, परीक्षेमध्ये असेच प्रश्न विचारले जातात. आता आणखी एक वाक्य या ठिकाणी पाहूया. मुंबई इज नॉट बिगर दॅन कोलकाता. मुंबई इज नॉट बिगर दॅन कोलकाता. या ठिकाणी नॉट आपण कट केलं कारण वाक्य आपलं पॉझिटिव्ह करायचं आहे, दॅन कट केलं. या ठिकाणी बिग इथं ॲज ॲज क्रियापद घेऊन टाकलं, त्यानंतर कोलकाता. कोलकाता इज ॲज बिग ॲज मुंबई. म्हणजेच मुंबई ही कोलकात्यापेक्षा मोठी नाही आहे, म्हणजे कोलकाता हा मुंबई एवढा आहे, त्याच्यापेक्षा मी मोठा किंवा छोटासा म्हणलेलं नाही, तेवढा असू शकतो या ठिकाणी. मग मुंबई इज नॉट बिगर दॅन कोलकाता, कोलकात्यापेक्षा मोठी नाही आहे म्हणजे तेवढी येऊ शकते ती. कोलकाता इज ॲज बिग ॲज मुंबई. आता अशा प्रकारे दोन घटकांची आदलाबदल करून तुम्ही वाक्य होकारदर्शकचं नकारदर्शक आणि डिग्री चेंज करू शकता. आता पुढचं वाक्य आहे लता इज ॲज क्लेव्हर ॲज गीता. आता आपले वाक्य सुरू होत आहेत. या ठिकाणी बरेचसे पुढे गेल्यानंतर अवघड वाक्यसुद्धा आहेत, असं काही समजायचं नाही की एकदम सोपं आहे, कारण पुढे गेल्यानंतर काही वाक्य थोडेसे भावात्मकसुद्धा या ठिकाणी तुम्हाला दिसतील. लता इज ॲज क्लेव्हर ॲज गीता. आता तुलना केलेल्या घटकांच्या जागेची आदलाबदल करायची, हे इकडे घ्यायचं, हे इकडे घ्यायचं. मग या ठिकाणी घेतलं गीता आणि इकडे घेतलं लता. आता या ठिकाणी इथं इजला इज लिहून घेतलं, त्यानंतर वाक्य होकारदर्शक उत्तर नकारदर्शक केलं. मग ॲज क्लेव्हर ॲज कट केलं, याचं सेकंड फॉर्म क्लेव्हरर. क्लेव्हरर आणि सेकंड फॉर्म नंतर वापरायचं आहे दॅन. लता इज ॲज क्लेव्हर ॲज गीता, गीता इज नॉट क्लेव्हरर दॅन लता. अशा प्रकारचं वाक्य होईल. पुणे इज ॲज कूल ॲज बंगलोर. मग सुरुवातीला घ्यायचं बंगलोर, त्यानंतर शेवटी लिहायचं पुणे. क्रियापद लिहून घेतलं, त्यानंतर नॉट टाकू शकतो आपण इज नंतर. इथं जर मुख्य क्रियापद असतं तर तुम्हाला डू डज इट घ्यावं लागलं असतं. मग या ठिकाणी ॲज कूल ॲज कट केलं, कूलर. पुढे दॅन पुणे. इंग्लिश इज नॉट सो इझी ॲज मराठी. सुरुवातीला घ्यायचं मराठी, म्हणजेच इंग्रजी एवढी सोपी नाही मराठी एवढी. मराठी इज, त्यानंतर नॉट कट केलं, सो इझी इझियर. पुढे दॅन इंग्लिश. पा मराठी इज इझियर दॅन इंग्लिश. मिल्क इज नॉट ॲज लाईट ॲज द फॅट्स. या ठिकाणी नॉट कट केलं, त्यानंतर ॲज ॲज कट केलं, लाईटर. पुढे दॅन, पुढं द फॅट्स. आता फॅट्स किती वचनी? अनेक वचनी. मग या ठिकाणी आर करावं लागेल. द फॅट्स आर लाईटर दॅन, पुढे मिल्क. द बी इज नॉट ॲज इंटेलिजंट ॲज द अँट. नॉट कट केलं, ॲज कट ॲज कट. आता इंटेलिजंट मोठा शब्द आहे म्हणजे या ठिकाणी मोर. इंटेलिजंट. आता सुरुवातीला घ्यायचं द अँट, त्यानंतर सहाय्यकारी क्रियापद घेतलं इज. द अँट इज मोर इंटेलिजंट. आता इथं कंपॅरेटिव्ह पुढं लिहायचं दॅन, पुढे द बी. अशा प्रकारे आपण पॉझिटिव्हचं कंपॅरेटिव्ह केलेलं आहे. लक्षात ठेवा एक बेसिक गोष्ट, वाक्याकडे पाहिल्यानंतर दोनच घटकात जर तुलना जर असेल तर डायरेक्ट दुसरा घटक सुरुवातीला आला पाहिजे. या ठिकाणी दुसरा घटक सुरुवातीला आला की तुमची उत्तराची पॉसिबिलिटी 99% लगेच कोणतं उत्तर येतं तुम्हाला लक्षात येऊन जातं. कधी कधी काय होतं की 3 वाक्यामध्ये पहिलाच घटक सुरुवातीला असतो आणि एकाच वाक्यात दुसरा घटक सुरुवातीला घेतात, ते तुमचं उत्तर असतं. म्हणजे 1 सेकंद लागतो फक्त उत्तर काढण्यासाठी. मूळचं वाक्य होकारदर्शक आहे, उत्तर नकारदर्शक करायचं. आता या ठिकाणी
पुढचे वाक्य पाहूया. राम इज क्लेव्हरर दॅन हरी. वाक्य कंपॅरेटिव्हचं आहे. कंपॅरेटिव्हचं पॉझिटिव्ह करताना इथं करायचं क्लेव्हर, या ठिकाणी ॲज, इथं ॲज, मग इथं हरी इज, पुढे नॉट. हरी इज नॉट ॲज क्लेव्हर ॲज राम. पुढे लाईट ट्रॅव्हल फास्टर दॅन साऊंड. मग या ठिकाणी फास्टर दॅन कंपॅरेटिव्ह डिग्री आहे. मग साऊंड हा शब्द सुरुवात येईल, साऊंड. त्यानंतर आपला क्रियापद घ्यायचं, परंतु वाक्य होकारदर्शक उत्तर नकारदर्शक करायचं. मग इथं यस आहे म्हणून इथं घ्यायचं डज, इथला यस निघून जाईल. इथं नॉट वापरू शकता आता. त्यानंतर ट्रॅव्हल, साऊंड डज नॉट ट्रॅव्हल. आता मूळ रूप घ्यायचं सो फास्ट किंवा ॲज फास्ट. इथं आपण सो घेऊया, काय फरक पडत नाही, ॲज घेतलं तरी चालतं. फास्ट, ॲज, लाईट, अशा प्रकारे. पेंटिंग इज मोर डिफिकल्ट दॅन फोटोग्राफी. कंपॅरेटिव्ह डिग्रीमधलं वाक्य आहे. दॅन निघून जाईल, मोर डिफिकल्टचं मोर जाईल, इथं ॲज डिफिकल्ट. सुरुवातीला फोटोग्राफी, फोटोग्राफी इज, पुढं नकार. फोटोग्राफी इज नॉट ॲज डिफिकल्ट ॲज पेंटिंग. सेल फोन्स आर मोर रिलायबल दॅन लँडलाईन फोन्स. आता या ठिकाणी मोर रिलायबल, मोर निघून जाईल, दॅन निघून जाईल, लँडलाईन फोन्स सुरुवातीला येईल. आता या ठिकाणी आर, आता नॉट टाकू शकता, वाक्य होकारदर्शक आहे. आर नॉट. रिलायबलचं मूळ रूप ॲज मध्ये, ॲज रिलायबल, ॲज सेल फोन्स. आता अशा प्रकारे जर वाक्यामध्ये तुम्हाला मोर असेल तर कंपॅरेटिव्ह डिग्री आहे. दॅन आणि मोर काढून टाकायचं, मूळ रूप टाकायचं आणि ॲजमध्ये किंवा सो ॲजमध्ये टाकून शब्दांच्या जागेची अदलाबदल करायची. डबल कंपॅरेटिव्ह व डबल सुपरलेटिव्हचा वापर करू नये. आता लक्षात ठेवा, या ठिकाणी एक महत्त्वाचा मुद्दा आहे. सी इज मोर टॉलर दॅन हर सिस्टर. या ठिकाणी डबल कंपॅरेटिव्ह झालं आहे. इथं मोर पण आहे आणि टॉलर पण आहे. आता टॉलरची 3 रूपं कशी होतात? टॉल, टॉलर, टॉलेस्ट. मग याला प्रत्यय लागतो, मग याला उपसर्ग लागणार नाही, मग हे इथून खोडावं लागेल. डबल झालंय ते. मग सी इज टॉलर दॅन हर सिस्टर असं वाक्य होईल. म्हणजे या ठिकाणी मोर हा शब्द वाक्यात चुकीचा आहे. ज्याला प्रत्यय लागतो त्याला तुम्ही उपसर्ग जोडू शकत नाही, ज्याला उपसर्ग लागतो त्याला तुम्ही प्रत्यय जोडू शकत नाही. अशा प्रकारची रचना या ठिकाणी लक्षात ठेवायची आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपण 2 घटकांची तुलना पाहतोय आणि याच्यामध्ये आपण काही वैशिष्ट्यपूर्ण वाक्य पाहूया. यू अंडरस्टँड बेटर दॅन एनीवन एल्स. या ठिकाणी यू द्वितीय पुरुष आहे म्हणून या ठिकाणी क्रियापदाच्या मूळ रूपाला एस केस प्रत्यय लागलेला नाही. वाक्यात सर्वनामांची जागा जर बदल जर केली तर सुरुवातीला येईल एनीवन एल्स. एनीवन एल्स. आता इथं अंडरस्टँड होईल, पण त्याचं इथं तृतीय पुरुष एकवचने करता असल्यामुळे एनीवन एल्स हा ही करताय, मग त्या ठिकाणी अंडरस्टँड्स होईल. पण वाक्य नकारदर्शक करताना तुम्हाला इथं डज घ्यावा लागेल. एनीवन एल्स डज नॉट. आता पुढे अंडरस्टँड, कारण एनीवन एल्स हा तृतीय पुरुष एकवचने करताय म्हणून इथं एनीवन एल्स, याच्या पुढे डज नॉट. अंडरस्टँड, डज नॉट अंडरस्टँड, ॲज वेल ॲज. या ठिकाणी वेल का घेतलं असा बऱ्याचशा विद्यार्थ्यांना संभ्रम होईल की इथं वेलच का घेतलं, गुड का नाही घेतलं. कारण वेल हे ॲडवर्ब आहे, समजण्याची क्रिया आहे. क्रियेविषयी माहिती सांगण्यासाठी वेल असतं आणि व्यक्तीविषयी माहिती सांगण्यासाठी विषय म्हणून गुड असतं. मग एनीवन एल्स डज नॉट अंडरस्टँड ॲज वेल ॲज यू. पण आता हे वाक्य असं पण लिहू शकतो आपण, या ठिकाणी डज नॉट काढून टाकायचं, याच्यातलं नॉट जर इकडे जर टाकलं, इथं एनीवनच्या ऐवजी इथं आपण नो वन जर केलं तर नॉट निघून जाईल, नॉट निघून गेलं तर डज निघून जाईल आणि डज निघून गेलं तर क्रियापदाला एस प्रत्यय लागेल. मग या ठिकाणी वाक्य असं होईल, नो वन एल्स अंडरस्टँड्स ॲज वेल ॲज यू. अशा प्रकारची वाक्यरचना होईल. म्हणजे दोन्ही वाक्यरचना बरोबर आहेत. एनीवन एल्स डज नॉट असं केलं तरी चालेल आणि नो वन एल्स अंडरस्टँड्स असं केलं तरी चालेल.
आता पुढचं वाक्य आहे, द ब्युटी ऑफ जेन्युइन ब्रदरहूड अँड पीस. हे पहिलं आहे, तुलना केलेला पहिला घटक इथपर्यंत आहे आणि तुलना डायमंड्स बरोबर केली. मग आता आपण मोर प्रेसियस दॅन याच्यावरून ओळखून घ्यायचं आहे की वाक्य कंपॅरेटिव्ह डिग्रीमधलं आहे. याचं मूळ रूप करताना मोर आणि दॅन निघून जाईल. मग ॲज प्रेसियस ॲज अशा प्रकारचे असणं होईल. मग वाक्याच्या सुरुवातीला घ्यायचं डायमंड्स. DIAMONDS डायमंड्स. आणि क्वेश्चन आहे म्हणून या ठिकाणी इजचं होईल आर. डायमंड्स आर. मूळचं वाक्य होकारदर्शक हे उत्तर करायचं, नकारदर्शक डायमंड्स आर नॉट. पुढे ॲज प्रेसियस ॲज द ब्युटी ऑफ पुढे डॅश 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 आणि फुल स्टॉप. डायमंड्स आर नॉट ॲज प्रेशियस ॲज द ब्युटी ऑफ जेन्युइन ब्रदरहूड अँड पीस अशा प्रकारचे वाक्य होईल. कारण डायमंड सुरुवातीला नंतर इथं अनेक वचन होईल. हे जे आहे होकारदर्शक वाक्य त्याचं नकारदर्शक वाक्य होईल. आता पुढे हिस्टॉलॉजी वॉज मोर डिफिकल्ट दॅन ॲनाटॉमी. वाक्यात भूतकाळ आहे, हिस्टॉलॉजी आणि ॲनाटॉमी यांच्यामध्ये तुलना आहे. मोर डिफिकल्ट कंपॅरेटिव्ह आहे, दॅन आणि मोर निघून जाईल. डिफिकल्टचं मूळ रूप ॲजमध्ये लिहायचं. ॲनाटॉमी ॲनाटॉमी वॉज. मूळचं वाक्य होकारदर्शक उत्तर करायचं नॉट. ॲनाटॉमी वॉज नॉट ॲज डिफिकल्ट ॲज हिस्टॉलॉजी. ॲनाटॉमी वॉज नॉट ॲज डिफिकल्ट ॲज हिस्टॉलॉजी म्हणजे हिस्टॉलॉजी अधिक डिफिकल्ट आहे त्याचा अर्थ. अ स्टोन इज बेटर दॅन अ मॅन एनी डे. आता एनी डे हा जो शब्द आहे तो एनी डे शब्द आपण सर्वात शेवटी घ्यायचा आहे, कारण अ स्टोन आणि अ मॅन या दोघांमध्ये तुलना आहे. इथं बेटर हा शब्द मात्र स्टोनसाठी आहे, नामासाठी. इथं मात्र वेल होणार नाही, इथं गुड होईल कारण ते विशेषण आहे. मग या ठिकाणी अ मॅन इज नॉट बेटरचं मूळ रूप होईल ॲज गुड ॲज अ स्टोन आणि पुढं एनी डे. आता एनी डे हा पूरक भाग आहे, तो सुरुवातीला घेतला तरी चालतो, इथं घेतला तरी चालतो. अ मॅन इज नॉट ॲज गुड ॲज अ स्टोन एनी डे म्हणजे कोणत्याही दिवशी जर विचार जर केला तर माणूस हा दगडापेक्षा जास्त चांगला नाही, दगड अधिक चांगला आहे. धिस हाऊस इज बिगर दॅन दॅट वन. या ठिकाणी लक्षात घ्या की इथं वन लिहिलेलं आहे. मग दॅट वन सुरुवातीला घेतलं तर आपण कशाबद्दल बोलतोय ते कळणार नाही. मग या ठिकाणी फक्त दॅट आणि धिस यांची जागा बदलायची. मग या ठिकाणी होईल दॅट हाऊस, कारण हाऊसचा उल्लेख तुम्हाला सुरुवातीला करावाच लागणार आहे. दॅट हाऊस इज निगेटिव्ह सेंटेन्स करा. नॉट दॅन कट केलं ॲज बिग ॲज धिस शेवटी आणि वन लिहून टाकायचं धिस वन. आता पुढचं एक वाक्य आहे, यामध्ये फ्लाइंग इन अ मायक्रोलाइट इज टफर दॅन ट्रेप्सिंग अराउंड इन अॅन SUV. म्हणजे लक्षात ठेवा, फ्लाइंग इन मायक्रोलाइट इज टफर एका छोट्या विमानात उडणं इज टफर दॅन ट्रेप्सिंग अराउंड इन अॅन SUV. बंदिस्त विमानामध्ये उडण्यापेक्षा ह्या मायक्रोलाइट विमानामध्ये उडणं अधिक टफ असतं, अवघड असतं. मग टफर दॅन दॅन कट होईल, टफ मूळ रूप होईल. मग आता दोन क्रियामध्ये तुलना आहे. फ्लाइंग इन मायक्रोलाइट ही पहिली क्रिया आणि ट्रेप्सिंग अराउंड इन अॅन SUV ती दुसरी क्रिया. मग या ठिकाणी सुरुवात करायची ट्रेप्सिंग. ट्रेप्सिंग अराउंड इन अॅन SUV क्रियापद इज. आता मूळचं वाक्य होकारदर्शक इथं नकारदर्शक करायचं. इज नॉट ॲज टफ ॲज फ्लाइंग इन मायक्रोलाइट. फ्लाइंग इन मायक्रोलाइट. मग ट्रेप्सिंग अराउंड इन अॅन SUV इज नॉट ॲज टफ ॲज फ्लाइंग इन मायक्रोलाइट म्हणजेच
एखाद्या बंदिस्त विमानामध्ये बसणं हे तितकंसं टफ नाही आहे मायक्रोलाइटपेक्षा. धिस एक्झरसाइज इज बेटर दॅन द प्रिव्हियस वन. धिस आणि प्रिव्हियस यांच्या तुलना आहे. वन इथं शेवटी ठेवावं लागेल कारण आपला एक्झरसाइजबद्दल बोलायचं आहे. आता सुरुवातीला घ्या द प्रिव्हियस. द प्रिव्हियस आता या ठिकाणी एक्झरसाइज, पुढे क्रियापद इज, होकारदर्शक नकारदर्शक, दॅन कट करा. आता एक्झरसाइज बद्दल बोलतोय, बेटरचं या ठिकाणी वेल होणार नाही, गुड होईल. इज नॉट ॲज गुड ॲज. आता या ठिकाणी एक प्रॉब्लेम आहे. द प्रिव्हियस एक्झरसाइज जर म्हणलं तर ही मागची होती, मग इथं इजच्या ऐवजी आपल्याला काय घ्यावं लागेल, वॉज घ्यावं लागेल. मग वाक्य असं होईल, द प्रिव्हियस एक्झरसाइज वॉज नॉट ॲज गुड ॲज आणि पुढं धिस आणि पुढे वन, फुल स्टॉप. प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर. दॅन कट केलं, बेटरचं मूळ रूप केलं गुड. आता प्रिव्हेन्शन आणि क्युअर हे दोन्ही नावं येतं, मग या ठिकाणी क्युअर इज नॉट, वाक्य होकारदर्शक होतं, निगेटिव्ह केलं. आता प्रिव्हेन्शनबद्दल आपण बोलतोय, मग या ठिकाणी ॲज गुड ॲज प्रिव्हेन्शन. क्युअर इज नॉट ॲज गुड ॲज प्रिव्हेन्शन, म्हणजे दुरुस्ती करणं हे काळजीपेक्षा अधिक चांगलं नाही आहे. द पेन इज मायटियर दॅन द स्वर्ड. पेन आणि द स्वर्ड यांच्या तुलना आहे. मायटियरचं मूळ रूप होतं मायटी, दॅन कट करायचं. द स्वर्ड इज, निगेटिव्ह सेंटेन्स करा, नॉट. मायटियरचं मूळ रूप होतं ॲज मायटी ॲज द पेन. द स्वर्ड इज नॉट ॲज मायटी ॲज द पेन. म्हणजे तलवार एवढी बळकट नाही आहे पेनासारखी या ठिकाणी. अशा प्रकारे आपण दोन घटकात जर तुलना जर असेल तर ती वाक्य कशी सोडवायची हे पाहिलं. आता याच्यामध्ये थोडे थोडे बारकाई होते, जसं एनीवन एल्स, धिस वन यासारखे शब्द किंवा यू अंडरस्टँड बेटर दॅन या प्रकारचं वाक्य हे तुम्हाला सोडून दाखवलं आहे. आता आपण पाहूया, जर तुलना दोन घटकात असेल अशा वाक्याचे आणखी काही एक वैशिष्ट्यपूर्ण प्रकार आपल्याला अभ्यासासाठी आहेत, ते आपण नवीन प्रकरणात पाहणार आहोत.